टाकीढोकेश्वर येथील आवादा कंपनीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला शेतकऱ्यांच्या हद्दीमधनं विनापरवानगी विजेचे पोल उभे करण्याला संबंधित शेतकऱ्यांनी विरोध केलाय. पोलीस प्रशासनानं संबंधित शेतकऱ्यांवरती यावेळी कारवाई केली आहे. पारनेर तालुक्यातील टाकीढोकेश्वर येथील गायरान जमीन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 51 एकर जमीन ही आवादा कंपनीला ₹1 भाड्यानं देण्यात आल्यानंतर सौर ऊर्जा प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. टाकीढोकेश्वर येथील शेतकऱ्यांच्या हद्दीमधनं विनापरवाना सौर ऊर्जा प्रकल्पाच्या ठेकेदाराकडनं विजेचे पोल उभे केले जात आहेत. सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम आवादा कंपनीनं मार्फत सुरू करण्यात आलंय. आवादा कंपनीनं SM इंटरनॅशनल कंपनीला पोल उभे करून लाईन ओढण्याचं काम दिलंय. या कंपनी मार्फत अनधिकृतपणे तसे दडपशाही पद्धतीनं आणि शेतकऱ्यांवरती अन्याय करून आणि कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांकडनं परवानगी न घेता या ठिकाणी काम सुरू आहे. तसेच कुठल्याही प्रकारचा मोबदला शेतकऱ्यांना यामधनं दिला जात नाहीये. महसूल प्रशासनाच्या मार्फत पोलीस यंत्रणेमार्फत दडपशाही पद्धतीनं या कंपनीच्या माध्यमामधनं मजुरांकडनं पोल उभे करून तारा ओढण्याचं काम सुरू आहे. या कामाचा काही शेतकऱ्यांनी विरोध केला, मात्र त्यानंतर कंपनीच्या माध्यमामधनं मजुरांकडनं पोल उभे करून त्या ठिकाणी त्यांना संबंधित अधिकाऱ्यांकडनं दमबाजीची भाषा करण्यात आली आहे. यापूर्वी देखील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदार आणि कंपनीचे कर्मचारी यांची तात्काळ चौकशी करावी आणि संबंधित शेतकरी यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी सदर काम त्वरित स्थगित करण्याचे आदेश आपण देऊन समस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. मात्र आज कोणतेही पूर्वकल्पना न देता अधिकाऱ्यांनी पोल उभे करण्यास यंत्रणा उभी केल्यानं या यंत्रणेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पारनेर पोलीस स्टेशन इथे नेण्यात आलंय.